रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. माझ्या सर्व लाडक्या रसिक आणि भाविक श्रोत्यांना माझा सस्नेह नमस्कार. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज मी तुमच्यासाठी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या वारुथिनी एकादशीची अत्यंत रसाळ, थरारक आणि अंगावर काटा आणणारी अशी एक मोठी कथा घेऊन आली आहे. वारुथिनी म्हणजे रक्षण करणारी. साक्षात महादेवाला एका भयंकर शापातून ज्या एकादशीने मुक्त केलं आणि एका असहाय्य राजाला मृत्यूच्या दाढेतून साक्षात श्रीहरी विष्णूंनी कसं बाहेर काढलं, याची ही अद्भुत कहाणी आहे. ही कथा जर तुम्ही आज मनापासून ऐकलीत तर तुमच्या आयुष्यातली मोठीत मोठी अडचण तो नारायण चुटकीसरशी दूर करेल हे नक्की. त्यामुळे डोळे मिटा आणि कथेमध्ये तल्लीन होऊन जा. तर श्रोते हो, ही गोष्ट आहे द्वापार युगाच्या शेवटच्या टप्प्यातली. धर्मराज युधिष्ठिर एकदा भगवान श्रीकृष्णाच्या चरणांशी बसले होते. युधिष्ठिराच्या मनात नेहमीच धर्माबद्दल, व्रतांबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असायची. त्याला वाटायचं की जगातले सगळे लोक दुःखातून कसे मुक्त होतील यासाठी देवाने काहीतरी सोपे मार्ग नक्कीच दिले असतील. युधिष्ठिराने श्रीकृष्णाचे चरण हळुवार दाबत अत्यंत नम्रपणे विचारले, हे मधुसूदना, हे द्वारकाधीशा, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचं नाव काय आहे रे देवा? तिचं महत्त्व काय? आणि ती केल्यावर माणसाला कोणतं फळ मिळतं? हे केशवा, तू तर सर्वज्ञ आहेस. मला या एकादशीची एखादी सुंदर आणि सविस्तर कथा सांग ना प्रभू. धर्माचा तो भोळसट आणि निरागस प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण गालातल्या गालात हसले. त्यांचा तो मोहक चेहरा, ती मोरपीस लावलेली मुकुटाची छटा, कानात डुलणारी मकरकुंडले आणि ओठांवरचं ते गोड हास्य, आहाहा, काय वर्णावं ते रूप! जणू काही करोडो सूर्यांचं तेज आणि करोडो चंद्रांची शीतलता त्या एका चेहऱ्यावर एकवटली होती. श्रीकृष्ण अत्यंत मधुर, गंभीर आणि धीर गंभीर आवाजात म्हणाले, हे धर्मराजा, तू खूप उत्तम प्रश्न विचारला आहेस. तुझ्या या एका प्रश्नामुळे आज संपूर्ण जगाचं आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांचं कल्याण होणार आहे. ऐक, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिला वारुथिनी एकादशी असं म्हणतात. श्रीकृष्ण पुढे समजावून सांगू लागले, धर्मराजा, ही एकादशी म्हणजे जगातल्या सर्व पापांना, मग ती कितीही भयंकर का असेनात, त्यांना जाळून भस्म करणारी एक दिव्य अग्नीच आहे. हे व्रत करणाऱ्या माणसाचे केवळ या जन्माचे नव्हे तर मागील कित्येक जन्मांचे पाप नष्ट होतात. धर्मराजा, या एकादशीचं फळ एवढं मोठं आहे की एखाद्या महान ऋषीने जंगलात जाऊन 10,000 वर्ष अन्न पाण्याविना कठोर तपश्चर्या केल्यावर जे पुण्य मिळतं तेवढं प्रचंड पुण्य फक्त ही एक वारुथिनी एकादशी भक्तिभावाने केल्याने मिळतं. कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहणाच्या वेळी सोनं दान केल्यावर जे फळ मिळतं तेच फळ या एकादशीच्या उपवासाने आणि जागरणाने मिळतं. श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगत होते, धर्मराजा, या वारुथिनी एकादशीचा महिमा सांगणारी मी तुला आज अशी एक कथा सांगणार आहे जी ऐकून तुझे डोळे विस्फारतील, तुझं मन आश्चर्याने थक्क होईल. ही कथा साक्षात देवाधिदेव भगवान शिवाशी म्हणजे महादेवांशी जोडलेली आहे. हे ऐकल्यावर युधिष्ठिर एकदम सावरून बसला. महादेवांशी जोडलेली कथा? तो म्हणाला, देवा, मला सविस्तर सांग. महादेवांना अशी कोणती वेळ आली की त्यांना एकादशी करावी लागली? माझ्या कानांची तहान आता खूप वाढली आहे. मला प्रत्येक गोष्ट विस्ताराने ऐकायची आहे. भगवान श्रीकृष्ण सांगू लागले, धर्मराजा, ही फार पूर्वीची, सृष्टीच्या सुरुवातीच्या काळातली गोष्ट आहे. ब्रह्मदेवाने या संपूर्ण विश्वाची, ग्रहांची, ताऱ्यांची आणि सर्व सजीवांची निर्मिती केली होती. त्या काळी ब्रह्मदेवाला 4 नव्हे तर 5 मुख होती. हो, 5 मुख. 4 दिशांना पाहणारी 4 मुख आणि एक वरच्या दिशेने पाहणारं 5वं मुख. ब्रह्मदेवाच्या 4 मुखांमधून 4 वेदांचे पठण अविरत सुरू असायचे. त्यातून ज्ञानगंगेचा प्रवाह वाहायचा. पण धर्मराजा, जे 5वं मुख वरच्या दिशेला होतं त्यातून मात्र नेहमी वेदपठन न होता कधीकधी अहंकार आणि गर्वाची भाषा बाहेर पडायची. त्या 5व्या मुखाला वाटायचं की मीच या जगाचा निर्माता आहे, माझ्यामुळेच हे जग चालतं, मी जर नसतो तर हे विश्वच नसतं, माझ्याहून श्रेष्ठ या ब्रह्मांडात कुणीही नाही. असा प्रचंड अहंकार त्या 5व्या मुखातून वारंवार डोकावायचा. श्रोते हो, बघा बरं का, पुढे म्हणाले, एकदा काय झालं, कैलासपती भगवान शंकर, जे साक्षात वैराग्याचे मूर्तिमंत प्रतीक आहेत, ते तिथे ब्रह्मलोकात आले.
भगवान शंकर म्हणजे शांततेचा आणि ज्ञानाचा अथांग सागर. पण त्याच वेळी ब्रह्मदेवाचा तो अहंकार त्यांच्या त्या 5व्या मुखातून परत उफाळून आला. ते मुख महादेवांसमोर स्वतःचीच स्तुती करू लागलं आणि महादेवांचा एक प्रकारे अपमान करू लागलं. शिवाला ते अजिबात सहन झालं नाही. सत्य आणि वैराग्य मूर्ती असलेल्या महादेवाला तो खोटेपणा, तो दर्प आणि तो अहंकार अजिबात रुचला नाही. भगवान शंकरांचे डोळे क्रोधाने लाल बुंद झाले. त्यांचा तिसरा डोळा उघडेल की काय अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली. रागाच्या भरात क्षणाचाही विलंब न लावता महादेवाने आपला भयानक त्रिशूळ उचलला आणि एका झटक्यात ब्रह्मदेवाचं ते 5वं आणि अहंकारी मुख धडावेगळं केलं. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. कापलेलं ते शीर जमिनीवर पडलं. पण धर्मराजा, तिथेच एक महाभयंकर घटना घडली. ब्रह्मदेवाची हत्या म्हणजे साक्षात ब्रह्महत्या. हे जगातलं सर्वात मोठं पाप मानलं जातं. भगवान शंकरांनी तो वध जरी धर्मासाठी आणि अहंकार मोडण्यासाठी केला असला तरी कर्माचा नियम कुणालाच चुकत नाही. तो नियम देवांसाठीही सारखाच असतो. ब्रह्मदेवाचं ते कापलेलं डोकं म्हणजे ती कपाळी रक्ताने माखलेल्या अवस्थेत थेट भगवान शंकराच्या तळहाताला जाऊन चिकटलं, जणू काही फेविकॉल लावून चिकटवल्यासारखं. ती कवटी हाताला घट्ट बसली. शिवशंकरांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी दुसऱ्या हाताने ती कवटी ओढून काढण्याचा प्रयत्न केला, पण ती काही केलं निघेना. साक्षात महादेवाला ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं. ते महापाप एका कवटीच्या रूपात त्यांच्या हाताला कायमचं चिकटून बसलं. आता तुम्हीच विचार करा मंडळी, ज्या महादेवाच्या एका इशाऱ्यावर अख्खं ब्रह्मांड नाचतं, ज्याच्या डमरूच्या नादावर सृष्टी चालते, त्या महादेवाची काय अवस्था झाली असेल? शिवशंकर अत्यंत अस्वस्थ झाले. त्यांच्या मनाची शांती ढळली. ते त्रैलोक्यात वणवण फिरू लागले. त्यांनी गंगेसारख्या अनेक पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं, अनेक तीर्थक्षेत्री गेले. हिमालयाच्या कडेकपाऱ्यात जाऊन त्यांनी साधना केली. पण हाताला चिकटलेली ती ब्रह्मदेवाची भयंकर कवटी काही केल्या सुटेना. ते भिक्षा मागायला जायचे, पण हाताला चिकटलेल्या त्या रक्ताळलेल्या कवटीमुळे त्यांना कुणी भिक्षाही नीट देईना. तो ब्रह्महत्येचा शाप त्यांना आतून अक्षरशः जाळत होता. महादेवाला रात्रंदिवस चैन पडत नव्हती. मंडळी, महादेवांसारख्या देवाधिदेवाची जर पापाने ही अवस्था केली तर आपल्यासारख्या सामान्य माणसांची काय कथा? आपण तर रोज कळत नकळत कितीतरी पापे करत असतो. फिरत फिरत वणवण भटकत भगवान शंकर शेवटी वैकुंठात पोहोचले. क्षीरसागराच्या अथांग आणि शांत पाण्यावर, शेषनागाच्या मऊ शय्येवर माझे आणि तुमचे लाडके श्रीहरी विष्णू अत्यंत शांतपणे विश्राम करत होते. माता लक्ष्मी त्यांचे चरण दाबत होती. महादेवांनी अत्यंत काकुळतीने विष्णूंना साद घातली. हे नारायणा, हे त्रिलोकीनाथा, हे जगतपालका, मला या पापातून मुक्त कर रे देवा. माझ्या हाताला चिकटलेलं हे कपाळ, ही ब्रह्महत्येची कवटी मला असह्य वेदना देत आहे. माझा दाह होत आहे. मला काहीच सुचत नाहीये प्रभू. यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग सांग. भगवान विष्णू महादेवांची ती अवस्था पाहून हसले. त्यांनी अत्यंत प्रेमाने महादेवांना जवळ घेतलं. हरी आणि हर यांचं ते मिलन होतं. विष्णू अत्यंत शांत स्वरात म्हणाले, हे भोलेनाथा, तुम्ही तर अत्यंत भोळे आहात. तुम्ही राग विसरून जा. ज्याच्या मनात संताप असतो त्याला शांती कधीच मिळत नाही. पण तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला एक अत्यंत खात्रीशीर उपाय सांगतो. तुम्ही इथून थेट पृथ्वीवर जा आणि वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी वारुथीची एकादशी करा. त्या एकादशीचं व्रत इतकं प्रचंड सामर्थ्यवान आहे की ते तुमच्या या भयंकर ब्रह्महत्येच्या पापातूनही तुम्हाला नक्की मुक्त करेल. हे व्रत सर्व व्रतांचा राजा आहे. श्रोतेहो, ऐकताय ना? साक्षात श्रीहरी विष्णूंनी स्वतः महादेवाला या व्रताचा उपाय सांगितला. मग काय, भगवान शंकरांनी मृत्यूलोकात म्हणजेच पृथ्वीवर येऊन अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने ही वारुथिनी एकादशी केली. दशमीच्या दिवसापासूनच त्यांनी नियम पाळायला सुरुवात केली. एकादशीच्या दिवशी त्यांनी अन्नाचा एक कणही खाल्ला नाही, पाण्याचा एक थेंबही पिला नाही. संपूर्ण दिवस त्यांनी फक्त आणि फक्त भगवान विष्णूंच्या नामाचा जप केला. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र त्यांच्या मुखात अखंड चालू होता. रात्री त्यांनी क्षणभरही झोप न घेता जागरण केलं आणि मंडळी, चमत्कार झाला. जसा दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सूर्य उगवला, सूर्याच्या पहिल्या किरणांनी पृथ्वीला स्पर्श केला आणि महादेवांनी देवाला नैवेद्य दाखवून आपलं पारणं सोडलं, तशी त्यांच्या हाताला वर्षानुवर्ष घट्ट चिकटून असलेली ती ब्रह्मदेवाची कवटी आपोआप गळून खाली पडली
महादेवाला ब्रह्महत्येच्या त्या भयंकर पापातून कायमची मुक्ती मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच शांत आणि सात्विक तेज झळकू लागले. हे धर्मराजा, श्रीकृष्ण म्हणाले, ज्या व्रताने साक्षात महादेवाचे महापाप धुतले गेले, त्या वारुथिनी एकादशीची ताकद किती अफाट असेल याचा तूच विचार कर. ही एकादशी माणसाला सर्व पापांतून मुक्त करून मोक्षाचा मार्ग दाखवते. श्रोते हो, युधिष्ठिर अत्यंत मंत्रमुग्ध होऊन ही कथा ऐकत होता. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. डोळ्यातून भावाश्रू वाहत होते. तो हात जोडून म्हणाला, हे माधवा, हे परमेश्वरा, खरोखरच हे व्रत महान आहे. हे ऐकून माझ्या मनाला खूप शांती मिळाली. श्रीकृष्ण युधिष्ठिराचा तो शुद्ध भाव पाहून पुन्हा एकदा स्मितहास्य करत म्हणाले, मी तुला याच वारुथिनी एकादशीची दुसरी आणि अत्यंत थरारक, रोमांचकारी कथा सांगतो. ही कथा आहे इक्ष्वाकू वंशातील एका महान आणि प्रतापी राजाची. राजा मांधाता. नीट लक्ष देऊन ऐक. प्राचीन काळी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर मांधाता नावाचा एक अतिशय शूर, पराक्रमी आणि प्रजेवर पोटच्या पोरासारखं प्रेम करणारा राजा राज्य करत होता. तो प्रभू श्रीरामांच्या इक्ष्वाकू वंशातला होता. त्याचे राज्य खूप मोठे आणि विस्तीर्ण होते. त्याच्या राज्यात नद्या दुधातुपाने वाहत होत्या असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याच्या राज्यात कुणीही दुःखी नव्हतं. कुणाला कसलीही कमी नव्हती. कुणी उपाशी झोपत नव्हतं. राजा मांधाता म्हणजे साक्षात धर्माचा मूर्तिमंत पुतळाच होता. त्याच्या राज्यात चोरी नाही, मारी नाही, खोटे बोलणे नाही. प्रजेला तो आपला बाप वाटायचा आणि प्रजा त्याला देवासारखी पूजायची. राजा रोज पहाटे उठायचा, देवाची पूजा करायचा आणि स्वतः जातीने प्रजेच्या समस्या ऐकून त्या सोडवायचा. पण मंडळी, माणसाला आयुष्यात कितीही सुख मिळालं, त्याच्याकडे सोन्याचा महाल असला, हिरे माणकांचे ढीग असले, तरी कुठेतरी एका वयानंतर त्याच्या मनात परमार्थाची, ईश्वराला जाणण्याची आणि आत्मशोधाची ओढ लागलेलीच असते. राजा मांधाता जेव्हा म्हातारा होऊ लागला, त्याचे केस पिकू लागले, तेव्हा त्याच्या मनात अचानक वैराग्य निर्माण झालं. तो स्वतःशीच विचार करू लागला, अरे, हे राज्य, हा एवढा मोठा राजवाडा, हे अफाट वैभव, हे सैन्य, हे सगळं इथंच राहणार आहे. मी जेव्हा जन्मलो तेव्हा रिकाम्या हाताने आलो आणि मरणार तेव्हाही रिकाम्या हातानेच जाणार आहे. मग मी माझ्या आत्म्याच्या शांतीसाठी काय केलं? भगवंताच्या प्राप्तीसाठी मी माझा वेळ दिला का? असा सखोल विचार करून त्याने एक मोठा निर्णय घेतला. त्याने आपला राज्याभिषेक आपल्या तरुण आणि शूर मुलाच्या हाती सोपवला. सर्व वैभवाचा, सत्तेचा एका क्षणात त्याग केला. अंगावरची ती भरजरी राजशाही वस्त्रे, ते सोन्याचे मुकुट, ते कंठहार सगळं काढून टाकलं आणि झाडांच्या सालीची वल्कले नेसून अंगाला भस्म लावून राजा मांधाता राजवाडा सोडून जंगलात निघून गेला. जाताना प्रजेने खूप टाहड फोडला. राण्यांनी रडून रडून डोळे सुजवले. पण राजाच्या मनाचा निश्चय अढळ होता. त्याला आता फक्त एकाच राजाला भेटायचं होतं आणि तो म्हणजे त्रैलोक्याचा राजा भगवान श्रीहरी. तो अनवाणी पायांनी चालत चालत विंध्य पर्वताच्या घनदाट अरण्यात पोहोचला. तिथे निसर्गाच्या कुशीत एका शांत हिरव्यागार झाडाखाली त्याने स्वतःच्या हातांनी एक छोटीशी कुटी बांधली आणि तो कठोर तपश्चर्येला बसला. राजाने तपश्चर्येला बसण्यापूर्वी एक अत्यंत कठीण व्रत घेतलं होतं. ते व्रत होतं अहिंसा व्रत. या व्रताचा नियम असा होता की काहीही झालं, कितीही मोठं संकट आलं तरी कुणावरही हात उचलायचा नाही, कुणाचीही हत्या करायची नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात रागाचा किंवा द्वेषाचा साधा विचारही आणायचा नाही. पूर्णपणे क्षमाशील राहायचं. राजा मांधाता डोळे मिटून ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा अखंड जप करत ध्यानस्थ बसला होता. दिवस जात होते, महिने जात होते, ऋतू बदलत होते. कधी मुसळधार पाऊस त्याच्या अंगावर बरसत होता, तर कधी उन्हाळ्याच्या झळा त्याला भाजून काढत होत्या. राजाचं शरीर आता खंगून गेलं होतं, हाडांचा सापळा झाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र एखाद्या मध्यान्नीच्या सूर्यासारखं चमकत होतं. त्याची भक्ती रोज वाढत होती. पण मंडळी, देवाची भक्ती करायला लागलं की देव परीक्षाही तेवढीच कठीण घेतो. देवाला पाहायचं असतं की माझा हा भक्त किती कच्चा आहे की पक्का. एक दिवस काय झालं, त्या घनदाट जंगलात एक अत्यंत भयंकर आणि थरकाप उडवणारी घटना घडली. ज्या विंध्य पर्वतावर राजा तप करत होता, तिथे कुठून तरी एक महाभयंकर, अवाढ्य आणि अत्यंत क्रूर वाघ आला. तो वाघ म्हणजे साक्षात यमराजच जणू.
त्याचे ते पिवळे धमक आणि क्रोधाने जळणारे डोळे, रक्ताने माखलेल्या त्याच्या भयंकर दाढा, त्याची ती काळीच फाडणारी डरकाळी, बाप रे! आजूबाजूचे छोटे प्राणी, पक्षी नुसत्या त्याच्या वासानेच भीतीने थरथर कापत गाव सोडून पळून जात होते. तो वाघ कित्येक दिवसांचा उपाशी होता. तो अन्नाच्या शोधात इकडे तिकडे हिंस्रपणे फिरत होता. फिरते फिरता तो नेमका तिथेच आला जिथे राजा डोळे मिटून अत्यंत शांतपणे समाधी अवस्थेत बसला होता. वाघाने राजाला पाहिलं. शिकार समोर पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने दबक्या पावलांनी राजाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. वाळलेल्या पानांचा कुडकुड असा बारीक आवाज येत होता. पण राजा आपल्या ध्यानात, भगवंताच्या रूपात इतका मग्न होता की त्याला या बाह्य जगाचा पूर्णपणे विसर पडला होता. अचानक एका क्षणात त्या वाघाने एक भयंकर झेप घेतली आणि तो थेट राजा मांधाताच्या अंगावर पडला. श्रोतेहो, नुसती कल्पना करा त्या प्रसंगाची. डोळ्यांसमोर चित्र उभे करा. एक हिंस्त्र श्वापद एका शांत, डोळे मिटून बसलेल्या तपस्व्यावर हल्ला करतंय. वाघाने आपले अत्यंत तीक्ष्ण आणि अणकुचीदार नख राजाच्या उजव्या पायात खोलवर घुसवले. राजाच्या पायातून रक्ताची मोठी चिळकांडी उडाली. त्या भयंकर प्राणांतिक वेदनेने राजाची समाधी अचानक भंग पावली. राजाने झटकन डोळे उघडले. पाहतो तर काय, समोर साक्षात मृत्यू वाघाच्या रूपात उभा होता. वाघाच्या श्वासाची ती उष्ण आणि दुर्गंधीयुक्त हवा राजाच्या चेहऱ्यावर लागत होती. वाघाने राजाचा तो रक्ताळलेला पाय आपल्या भयंकर जबड्यात घट्ट पकडला आणि तो राजाला जमिनीवरून घासत जंगलाच्या आत घनदाट झाडीत ओढून नेऊ लागला. दगडांवरून, काट्याकुट्यांमधून राजाचं शरीर फरफटत चाललं होतं. राजाच्या अंगाचे कपडे टराटरा फाटले. अंगातून रक्त भळाभळा वाहत होतं. वेदना इतक्या असह्य होत होत्या की कुणीही सामान्य माणूस तिथेच बेशुद्ध पडला असता. वाघ अधूनमधून राजाच्या पायाचे लचके तोडत होता. राजा मांधाता हा तर एक महान क्षत्रिय योद्धा होता. तो काही सामान्य माणूस नव्हता. त्याने आयुष्यात अनेक युद्ध जिंकली होती. मोठमोठ्या राक्षसांना त्याने धुळीस मिळवले होते. त्याच्या मनगटात आजही हजारो हत्तींचं बळ होतं. तो जर आज संतापाने उठला असता तर एका बुक्तीत त्या वाघाचा कोथळा त्याने बाहेर काढला असता. वाघाला तिथल्या तिथे ठार मारणे त्याच्यासाठी डाव्या हातचा मळ होता. पण राजाने तसं काहीच केलं नाही. राजाने वाघाला मारण्यासाठी आपले हात उगारले नाहीत. उलट त्याने आपले दोन्ही हात एकमेकांना जोडले. का त्याने असं केलं? कारण त्या भयंकर वेदनेतही त्याला त्याचं अहिंसा व्रत आठवलं. त्याने संकल्प सोडला होता की तो तपश्चर्येच्या काळात कोणत्याही जीवाची हत्या करणार नाही. अगदी स्वतःच्या जीवावर बेतलं, स्वतःचे प्राण कंठाशी आले तरीही नाही. राजाला वाटलं, अरे, हा देह तर एक ना एक दिवस मातीतच मिसळणार आहे. हे शरीर आज नाही तर उद्या जळून राख होणार आहे. आज या मुक्या आणि उपाशी प्राण्याची भूक जर माझ्या या नश्वर देहाने भागत असेल तर ते माझं भाग्यच आहे. पण माझ्या हातून माझा परमधर्म मोडता कामा नये. माझ्या हातून या क्षणी हिंसा होता कामा नये. पण इथे साक्षात स्वतःच्या शरीराचे लचके तोडले जात असतानाही, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतानाही राजाच्या मनात त्या वाघाबद्दल रागाचा लवलेशही नव्हता. त्याने वाघालाही माफ करून टाकलं. राजाने शांतपणे डोळे मिटले आणि त्याने आतल्या आत अत्यंत आर्ततेने, तळमळीने आपल्या इष्टदेवतेला, साक्षात भगवान विष्णूला हाक मारली. तो मनातल्या मनात अत्यंत करुणा भाकून म्हणाला, हे जगन्नाथा, हे दीननाथा, हे करुणासागरा, हे श्रीहरी, मी माझा हा नश्वर देह या वाघाला अत्यंत आनंदाने अर्पण करत आहे. मला माझ्या या देहाची अजिबात पर्वा नाही. हा देह देला तरी चालेल प्रभू. पण हे देवा, हे नारायणा, माझ्या या व्रताचं, माझ्या या अहिंसा धर्माचं रक्षण तू कर. माझ्या तपश्चर्येला गाळबोट लागू देऊ नकोस. हे संकटनाशना, धावून ये रे देवा, माझ्या धर्माच्या रक्षणासाठी धावून ये. मंडळी, राजाची ती आर्त हाक, तो मुका पण अत्यंत प्रामाणिक आक्रोश थेट वैकुंठात पोहोचला. भक्ताचा तो खरा, निष्कपट भाव आणि स्वतःचा जीव जातानाही धर्मावरची त्याची निष्ठा पाहून साक्षात श्रीहरी विष्णूंचं सिंहासन हादरलं. अचानक त्या घनदाट जंगलात एक भयानक आणि डोळे दिपवणारा प्रकाश पसरला. तो प्रकाश हजारो सूर्यांपेक्षाही जास्त तेजस्वी होता. ढगांचा भयंकर गडगडाट झाला, विजेचा कडकडाट झाला. संपूर्ण जंगल त्या प्रकाशाने उजळून निघालं आणि त्या दिव्य प्रकाशातून गरुडावर स्वार होऊन हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले साक्षात चतुर्भुज भगवान श्रीहरी विष्णू तिथे प्रगट झाले.
जय हो, बोलिये लक्ष्मी नारायण भगवान की जय. विष्णूंचं ते अफाट आणि तेजस्वी रूप बघून तो हिंस्त्र वाघही क्षणभर गांगरून गेला. त्याची पकड ढिली पडली, पण भगवंताच्या डोळ्यात आपल्या लाडक्या भक्ताशी ती विदारक अवस्था पाहून भयंकर क्रोध धगधगत होता. देवाला आपल्या भक्ताचा छळ कधीच सहन होत नाही. विष्णूंनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या उजव्या बोटावर फिरणारं ते तळपणारं सुदर्शन चक्र वाघाच्या दिशेने अत्यंत वेगाने सोडलं. सपकन असा भयंकर आवाज झाला आणि एका क्षणात सुदर्शन चक्राने त्या क्रूर वाघाचे धड आणि शीर वेगळे करून टाकले. वाघाचे 2 तुकडे जमिनीवर पडले. वाघाच्या तावडीतून राजाची सुटका झाली. सुदर्शन चक्र आपलं काम करून परत भगवंताच्या बोटावर येऊन विसावलं. भगवान लगबगीने गरुडावरून खाली उतरले. त्यांनी धावत जाऊन रक्ताळलेल्या वेदनेने विव्हळत असलेल्या राजाला आपल्या मांडीवर घेतलं. जशी एक आई आपल्या पडलेल्या आणि रडणाऱ्या लेकराला छातीशी धरते, अगदी तसं देवाने राजाला कुशीत घेतलं. भगवंताच्या त्या दैवी आणि शीतल स्पर्शाने राजाचे डोळे उघडले. साक्षात वैकुंठनाथाला, ज्याच्यासाठी तो तप करत होता, त्याला आपल्यासमोर पाहून राजाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो रडू लागला. तो ढसाढसा रडू लागला. देवाला पाहिल्याचा आनंद आणि शरीराच्या वेदना यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. भगवान अत्यंत ममतेने राजाच्या पाठीवरून हात फिरवत त्याच्या जखमांवर फुंकर घालत म्हणाले, बांधाता, बाळा, रडू नकोस. मी आलोय ना, आता शांत हो. तुझा धर्म, तुझा व्रत तू मोडू दिलं नाहीस. तू खऱ्या अर्थाने जिंकलास माझ्या बाळा. मला तुझा खूप अभिमान वाटत आहे. पण राजाला रडू आवरेना. तो हुंदके देत म्हणाला, हे प्रभू, हे नारायणा, तू मला वाचवलंस. तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत. पण देवा, माझं सर्वस्व लुटलं गेलं. माझं तप भंग पावलं. या वाघाने माझ्या पायाचे लचके तोडले, माझं रक्त प्यायला. माझं हे शरीर आता विटाळलं गेलं आहे, अपवित्र झालं आहे. राजा पुढे रडत म्हणाला, देवा, तपश्चर्येसाठी शरीर शुद्ध आणि पवित्र असावं लागतं. पण या अपवित्र, खंडित झालेल्या आणि रक्ताळलेल्या शरीराने मी तुझी भक्ती कशी करू देवा? माझं हे संपूर्ण आयुष्य आता वाया गेलं. असं म्हणून राजा मांधाता पुन्हा ओक्सा बोक्षी रडू लागला. त्याच्या दुःखाला पारावार राहिला नाही. श्रोतेहो, भक्ताचं ते प्रामाणिक दुःख पाहून भगवंताचेही डोळे पाणावले. भगवान अत्यंत मृदू आणि शांत आवाजात म्हणाले, हे वत्सा, तू अजिबात शोक करू नकोस. तुझ्या मनात कसलाही संशय आणू नकोस. जे काही घडलं तो तुझा प्रारब्ध कर्मभोग होता. तो वाघ म्हणजे दुसरं कोणी नसून तुझ्या मागील जन्माच्या पापांचं फळ म्हणून तो काळ तुला शिक्षा द्यायला आला होता. पण मांधाता, तुझ्या निस्सीम भक्तीमुळे आणि तू पाळलेल्या त्या कठोर अहिंसा व्रतामुळे तू त्या भयंकर कर्माच्या फेऱ्यातूनही सुखरूप पार पडलास. तू मृत्यूलाही जिंकलस. आणि राहिला प्रश्न तुझ्या शरीराचा अपवित्र होण्याचा, तर बाळा, माझ्याकडे त्याच्यावर एक अत्यंत सोपा आणि खात्रीशीर उपाय आहे. राजा मांधाताने आपले डोळे पुसत आशेने विचारले, कोणता उपाय प्रभू? मला सांगा, मी तो लगेच करायला तयार आहे. मला फक्त तुमची भक्ती हवी आहे. तेव्हा भगवान विष्णू हसून म्हणाले, मांधाता, तू इथून थेट मथुरा नगरीत जा. मथुरा ही अत्यंत पवित्र भूमी आहे. तिथे गेल्यावर वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या वारुथिनी एकादशीचं व्रत कर. विष्णू पुढे समजावून सांगू लागले, या एकादशी दिवशी पहाटे लवकर उठून स्नान कर. माझी वराह अवतारामध्ये विधिवत पूजा कर. पूर्ण दिवस निराहार राहून अन्नाचा एकही कण न खाता उपवास कर. रात्री झोप न घेता जागरण करून माझा नामजप कर. विष्णू अत्यंत विश्वासाने म्हणाले, मी तुला शब्द देतो बाळा. या वारुथिनी एकादशीच्या अफाट प्रभावाने तुझ्या या सगळे भयंकर घाव भरून निघतील. तुझा हा नष्ट झालेला आणि तुटलेला पाय पुन्हा पूर्ववत होईल. इतकंच नाही तर तुझा हे संपूर्ण शरीर पूर्वीपेक्षा जास्त तेजस्वी, निरोगी आणि दिव्य होईल. आणि तुझ्या सर्व जन्मांच्या, मागील कित्येक जन्मांचे पापांचा समूळ विनाश होऊन तुला शेवटी माझ्या वैकुंठाची म्हणजेच मोक्षाची कायमची प्राप्ती होईल. असं महान वरदान देऊन राजाच्या मस्तकावर प्रेमाने आपला अभयहस्त ठेवून भगवान श्रीहरी विष्णू तिथून अंतर्धान पावले. राजाने जमिनीवर डोकं टेकवून भगवंताला अत्यंत भावपूर्ण साष्टांग नमस्कार घातला. भगवंताच्या दर्शनाने आणि स्पर्शाने त्याच्या अंगात एक नवीनच ऊर्जा संचारली होती. त्याच्या सर्व वेदना कुठल्या कुठे पळून गेल्या होत्या. मग राजा मांधाता तिथून उठला. तो तुटलेला पाय घेऊन अत्यंत कठीण आणि खडतर प्रवास करत शेवटी तो मथुरेला पोहोचला. मथुरेच्या त्या पवित्र भूमीत आल्यावर त्याने भगवंताने सांगितल्याप्रमाणे वैशाख महिन्यातील वारुथिनी एकादशीचे व्रत अत्यंत कठोर नियमाने आणि भावपूर्ण श्रद्धेने केले.
त्याने भगवान विष्णूंच्या वराह अवताराची विधिवत पूजा केली, तुळशीपत्र वाहून देवाची आरती केली. संपूर्ण दिवस पाण्याचा एक थेंबही न पिता त्याने उपवास केला. रात्री डोळ्यात तेल घालून भगवंताच्या लीलांचे गायन आणि स्मरण केले. भजनांमध्ये तो स्वतःला विसरून गेला. आणि मंडळी, दुसऱ्या दिवशी जसा राजाने देवाला नैवेद्य दाखवून पारणाचा पहिला घास घेतला, तसा तिथे एक अत्यंत अद्भुत आणि अविश्वसनीय चमत्कार झाला. राजाच्या पायाची ती भयंकर रक्ताळलेली जखम कुठल्या कुठे गायब झाली. त्याचा तुटलेला पाय पुन्हा पहिल्यासारखा मजबूत आणि ठणठणीत झाला. त्याच्या वृद्ध, खंगलेल्या आणि कमजोर शरीरातून एक दैवी तेज बाहेर पडू लागलं. राजा मांधाता जणू काही एखादा देवदूतच दिसू लागला. वारुथिनी एकादशीच्या त्या अफाट पुण्यामुळे राजा मांधाताने आपले उर्वरित सर्व आयुष्य अत्यंत आनंदात, शांततेत आणि भगवंताच्या अखंड भक्तीत व्यथित केलं. आणि जेव्हा शेवटी त्याच्या मृत्यूची वेळ आली, तेव्हा त्याला न्यायला यमदूत आले नाहीत, तर खुद्द भगवान विष्णूंचे गरुड विमान त्याला घ्यायला आले आणि त्या राजाला थेट वैकुंठ लोकाची म्हणजेच शाश्वत मोक्षाची प्राप्ती झाली. धर्मराज युधिष्ठिराला ही अंगावर काटा आणणारी कथा सांगून झाल्यावर भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, "बघितलंस धर्मराजा, ही आहे माझ्या या वारुथिनी एकादशीची ताकद, जी साक्षात मृत्यूच्या दाढेतून भक्ताला अलगद बाहेर काढते, त्याच्या शरीराचे आणि आत्म्याचे सर्व संकटांपासून रक्षण करते. म्हणूनच तिला वारुथिनी म्हणजेच रक्षणकर्ती असे सार्थ नाव दिले आहे." श्रीकृष्णांनी शेवटी व्रताचे नियम सांगताना स्पष्ट केले, "धर्मराजा, जो कोणी मनुष्य, मग तो स्त्री असो वा पुरुष, लहान असो वा म्हातारा, गरीब असो वा श्रीमंत, ही वारुथिनी एकादशी श्रद्धेने करेल, त्याला हजारो गारी दान केल्याचं आणि अनेक तीर्थयात्रा केल्याचं फळ एका जागी बसून मिळतं. किंबहुना जो कोणी मनुष्य उपवास करू शकत नसेल, पण फक्त अत्यंत श्रद्धेने या एकादशीची ही पवित्र कथा फक्त एका जागी बसून शांतपणे ऐकेल किंवा वाचेल, तरीही त्याला एकादशी केल्याचं पुण्य मिळतं. त्याचे सर्व आजार, दुःखे, गरिबी आणि संकटे दूर होतात आणि मृत्यूनंतर त्याला हमखास स्वर्गलोकाशी प्राप्ती होते." मंडळी, केवढी ही महान आणि गोड कथा! राजा मांधाताची आणि भगवान महादेवाची ही गोष्ट आपल्याला आजच्या या कलियुगात काय शिकवते? ती हेच शिकवते की माणसाच्या आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ दे, कितीही दुःखाचा डोंगर कोसळू दे, कधीही डगमगून जायचं नाही. आपला धर्म, आपली नीतिमत्ता आणि भगवंतावरचा आपला विश्वास कधीच ढळू द्यायचा नाही. आणि हो, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. तुमचा तो सावळा हरी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना नक्की पूर्ण करेल, याची मला खात्री आहे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठळ, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कशी वाटली मंडळी आजची ही कथा? माझ्या आवाजातील ही कथा जर तुमच्या हृदयाला खरंच भिडली असेल, कथा ऐकताना तुमच्या अंगावर जर शहारे आले असतील आणि तुमच्या डोळ्यात जर थोडे जरी भक्तिभावाचे अश्रू आले असतील, तर या व्हिडिओला खाली दिलेलं लाईक बटन दाबून नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक मला अशाच नवनवीन, सुंदर आणि रसाळ कथा शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठी ऊर्जा आणि प्रोत्साहन देतो. खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम, ओम नमः शिवाय, जय जय रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या या गोड कमेंट्स वाचायला मला खरोखर खूप आवडतं. मला वाटतं की माझी मेहनत सार्थकी लागली. आणि हो, ही पुण्याईची कथा फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. ज्ञानाचं आणि भक्तीचं दान जेवढं वाटलं तेवढं ते वाढत असतं. त्यामुळे तुमच्या कुटुंबासोबत, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत आणि तुमच्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सॲप आणि फेसबुक ग्रुप्सवर ही कथा जास्तीत जास्त शेअर करा. ही कथा ऐकवण्याचं जे महान पुण्य मला मिळालंय, तेच पुण्य ही कथा पुढे पाठवून तुम्हीही नक्की मिळवा. शेवटी जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच ते लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची घंटी म्हणजे बेल आयकन नक्की वाजवा. ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा अशा नवीन, माहितीपूर्ण आणि रसाळ कथा घेऊन येईन, तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला ते ऐकायला मिळतील आणि तुमचा दिवस मंगलमय होईल. चला तर मग, आता मी तुमची रजा घेते. लवकरच भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर, मंगलमय आणि भक्तीने ओतप्रोत भरलेल्या कथेसोबत. तोपर्यंत भगवंताच्या नामात दंग रहा, नेहमी हसत रहा, सकारात्मक विचार करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.